राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करून समालोचन कक्षामधून मी राजेश मुकणे करतो आलेला तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मात्र सुरुवात मात्र होताना पाहायला मिळेल दोन संघाच्या दरम्यान. एका बाजूला जहानमान मड आणि त्यांच्या विरोधामध्ये जे मसोबा केटी बॉईज खेळले तलवली. आज खऱ्या अर्थानं केटी बॉईज खेळले तलवलीचे भरपूर सारे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. आज सध्याच्या घडीला भरपूर सारे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. केडी बॉईज खेळले तलवली, माला खापरे, त्याचबरोबर समीर खापरे, अण्णा खापरे, त्याचबरोबर हरेश खापरे, नरेश खापरे, नरेश सुरसे एसडीज भरपूर सारे समर्थक आज जय मसोबा केटी बॉईज खेळले तलवली क्रिकेट संघाकडनं आज गावची मॅच आहे. आज गावाला सपोर्ट करण्यासाठी हे सर्व समर्थक या ठिकाणी आज दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. मॅचला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. AK-47 आकाश दळवी आणि त्याच्या सोबतीला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो तुषार. तो आहे खूप हुशार. सध्याच्या घडीला तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवरती AK आकाश दळवीला आपण पाहताय. सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्गवरती जितू अंबावणे. कॉमेंट्री बॉक्स कडनं 2 ओव्हर आणि हायवे एंड कडनं 2 ओव्हर. आपण कॉमेंट्री बॉक्स एंड करणं करत आहोत. षटकांची ही मॅच आहे. एक्झॅक्टली टाइम आम्ही इथून काउंट करणार आहोत. त्याची आपण नोंद घ्या. 3 षटकं हाताळण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटांचा टाइम इथून देण्यात येणार आहे. 15 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ आपण जर घेताय 3 ओव्हर हाताळण्यासाठी तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असल्याची आपण नोंद घ्यायची आहे. एक्झॅक्टली आता 10:21 झालेले आहेत. 10:22 पहिला बॉल जो मात्र पडला जाईल आणि तिथून जर आपण पाहिलं तर टाइम काउंट केला जाईल याची आपण नोंद घ्या. सचिनदादा खापरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आज गावकऱ्यांची मॅच आहे आणि भरपूर सारे गावकरी, भरपूर सारे ग्रामस्थ आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. यासाठीच मॅचला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाला देऊया लक्ष शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. स्ट्रायकिंग एंडवरती AK-47 आकाश दळवी, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जितू अंबावणे. पहिलाच बॉल समोर खेळलात, फोर्स केला होता, चांगला फटका आहे तिथे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. पहिला बॉल वरती एक्झॅक्टली या 2 धावा ज्या मात्र येताना पाहायला मिळतील. स्लोवर 1 होता तिथे जर आपण पाहिलं तर लवकर पीक केलं होतं आकाश दळवीनं. तिथे 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि संघाची धावसंख्या 2 धावा संघाचं अकाउंट या मॅच मध्ये सध्याच्या घडीला ओपन होताना पाहायला मिळत आहे. 12th मॅन खऱ्या अर्थानं भरपूर महत्वाचा असायची आपण नोंद घ्या. आणि मड संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाहीये त्यामुळे त्या संघाला 2 धाब्यांची पेनल्टी. ड्रेसिंग नाहीये मित्रांनो, त्याची शूज देखील नाहीयेत. 12th मॅन या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय. 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला सुरुवात दमदार आहे. पाटना फोर्स केला, सुंदर फटका. AK-47 चौकार. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. जेम हसोबा केडी बॉयज खेळले तळवली क्रिकेट संघाची. पहिला बॉल तिथे 2 धावा आणि त्यानंतर
आकाश दळवीच्या बॅटमधून आलेला हा चौकार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांची ही मॅच आहे. पॉवर प्लेचं षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची कोंडी फोडायची आहे आणि तेच काम सध्याच्या घडीला आकाश दळवी करत असताना मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन जे मात्र केलं जात आहे सध्याच्या घडीला. गोलंदाज तयार, जीतू अंबावने राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडवरती आकाश दळवी सध्याच्या घडीला चांगला टचमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. ओ ते ओव्हर पिच बॉल होता अगदी. जर आपण पाहिलं तर प्ले अँड मिस समोर खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं व्हेरिएशन आपण या बॉलवरती मित्रांनो पाहिलेलं आहे. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. तिथे फेकला हा डॉट बॉल. जितू अंबावने सध्याच्या घडीला सातत्याने त्याची कामगिरी चांगली राहिली, परंतु या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. 6 धावा स्कोर कार्डवरती येत राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तो सज्ज झालेला आहे. आडव्या बॅटनं फोर्स केला, तिथे सुंदर फटका, गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, बॅकअप येतं डीपमध्ये. संदेश भोईर त्या ठिकाणी उपस्थित आहे. तिथे फक्त 1 धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 7 ऑन द बोर्ड, स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर जितू अंबावणेचा मिनी कमबॅक आपण म्हणूयात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं प्रत्येक संघासाठी भरपूर महत्त्वाचे असतात. त्या धावा सध्याच्या घडीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. फुल टॉस आडव्या पाडनावर साईडला शफल झाले होते आणि त्यानंतर फटका सजवलाय तुषार. तो आहे खूप हुशार. चेंडू सीमा पार, चौकार. सुंदर फटका, शफल झाले होते, स्वतःसाठी जागा बनवली, त्यानंतर फुललेनचा बॉल आणि त्याच्यावरती घणाघाती प्रहार आपण पाहिला. बॅटर तुषारच्या बॅटमधून चौकार. संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये अंकित झालेली आहे सध्याच्या घडीला. स्कोर कार्ड वरती धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात 11. गुड स्टार्ट टीम. जय मसोबा केडी बॉयज खेळले तर लवली. चांगली सुरुवात आहे. या संघानं टॉस खऱ्या अर्थानं हारलेला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. एक्झॅक्टली प्राचरण अगदी स्वीकारलेलं आहे बॅटिंग करत असताना. यासाठी सर बॉल देत आहोत आम्ही. अकरा धावा स्कोर कार्ड वरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फटका आपण या वरच्या 5व्या चेंडूवरती पाहिलेला आहे. फुललेनचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण आपण पाहिलं बॅटर तुषार या फलंदाजाचं. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकामधला शिल्लक आहे. 4 षटकांची मॅच म्हणजे एकच ओव्हरचा पॉवर प्ले. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, तिथे मिस टायमिंग, डाऊन द बॉल. संदेश भोईर वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर पकडला कॅच, विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवरती जितू अंबावणेला सफलता. फलंदाज तुषार बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 11 धावा, 1 विकेट आणि 1 ओव्हर. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. नट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये सध्याच्या घडीला अतुल पष्टर आपण पाहताय. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल एक्झॅक्टली 2 संघाच्या दरम्यान. एका बाजूला प्रावी 11 इंडिया आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ जय शिदोबा उमरोली. या 2 संघाच्या दरम्यान इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, याची आपण नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये कर्णधार उपस्थित राहणं हे भरपूर महत्त्वाचं आहे. त्यामुळे इनिंग ब्रेक नंतर आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपण टॉस करणार आहोत आणि जर आपण उपस्थित नसाल तर मॅनेजमेंट कमिटी जी पेनल्टी देईल त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्या.
दुसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळते. संजय येतात गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग वरती. AK-47 आकाश दळवी सध्याच्या घडीला. सुरुवात चांगली, 11 धावा बनवल्या गेलेल्या आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये, परंतु इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. कारण विचार केला जय हनुमान मड क्रिकेट संघाचा या संघामध्ये बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे आणि त्या संघाला तुम्हाला पराभूत करायचं आहे तर धावांचा डोंगर या मॅचमध्ये उभा करावा लागेल. क्षमता खऱ्या अर्थानं दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. नॉस्ट्राकिंगवरती अतुल पष्टेल आपण पाहता सध्याच्या घडीला, त्याचं खेळणं या सध्याच्या घडीला आजच्या दिवसामध्ये भरपूर महत्त्वाचं राहील. शॉर्ट आपल्याचा बॉलर बॅटनं फोर्स केला, डिप स्क्वेअर लेगला चेंडू जाईल एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या सिडीचा षटकार आहे, सिक्सर. काउंटर अटॅक अगदी जर आपण पाहिलं तर सुंदर फटका सजवला होता बॅटर AK आकाश दळवीच्या बॅटमधून. हा षटकार जो मात्र येताना पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, एक विकेट गमावला होता जिथे तुषार बाद झाला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अतुल पष्टे. सध्याच्या घडीला तो नॉस्ट्राकिंग वरती आहे, परंतु बॅटिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते. फलंदाज AK-47 आकाश दळवी सध्याच्या घडीला चांगली कामगिरी पाहायला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती हा मॅक्सिमम हिट आपल्याला पाहायला मिळालेला आहे. संजय पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आलेल्या आहेत आणि दुसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील दमदार झाली आहे. जय मसोबा केडी बॉयज खेळले तलवली हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल, डिफेन्सिव्ह फटका, पुश केलेला आहे. पुश करो और खुश रहो, सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे बॅकअप आलं पंकज बोंबेच आणि तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, नाईस कॉलिंग ऑल्सो. तिथे जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली बॅकफुटवरती गेले, पुश केलं होतं, गॅपमध्ये हा फटका सजवला होता. त्यानंतर बॅकअप आलं पंकजचं, त्यानंतर पंकजनं फेकी केली, डायरेक्ट हिट झाला, तिथे बॅकअप नव्हतं आणि पाहता पाहता 3 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्डवरती. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. जय मसोबा केडी बॉयज खेळले तलवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक रोटेट झाली, 1 डाऊन एंडवरती दाखल झालेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. अतुल पष्टे पाखरू सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती. बॅटिंग चांगली करायची आता. 2 फलंदाजांच्या माध्यमातून भागीदारी, पार्टनरशिप बिल्डअप होणं भरपूर महत्वाचं राहील. वाढव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. तिथे फक्त एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. अगदी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, शफल झाले होते अतुल आणि त्यानंतर हा फटका त्याने सजवला होता. त्यानंतर लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तिथे फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 21, 21 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. संजय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेले आहेत. 3 चेंडूमध्ये 10 धावा गोलंदाज संजयने खर्च केलेला आहेत. शेवटचे 3 बॉल. इथे सुंदर फटका इनफिल्डला क्लिअर केलाय आणि त्यानंतर चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल झालाय. तिथे क्षेत्ररक्षक पंकजला पण पाहता आणि पाहता पाहता या बॉलवरती एकवटला जातील महत्वपूर्ण या 2 धावा. संघाची धावसंख्या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली. आता 23 ऑन द बोर्ड. 23 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्या वेळेस एखादा चांगला बॉल येतो तिथे त्या चेंडूला सन्मान देत असताना आपल्याला पाहायला मिळतो आकाश दळवी. त्यानंतर एखादा खराब बॉल त्याच्यावरती मोठा फटका. ही खासियत, ही ओळख आहे या गोलंदाज बॅटरची सध्याच्या घडीला तो स्ट्रायकिंग एंडवरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, बॅक टू द बॉल, ड्राईव्ह खेळलेत, सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक महेश येत आहेत. फक्त एक धाव तिथे फेकी आली आहे, खराब बॅकअप आलाय आणि तिथे डायरेक्ट हिटची मागणी होती, परंतु पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. रिस्क घेतली होती आणि असं म्हटलं जाताना की रिस्कचे नाम बनते. ते झालं मैदानाच्या आतमध्ये. सिंगल घेतली, क्विकली, तिथे फेकी थोडी खराब आली, बॅकअप आलं होतं योगेश बोंबेचं आणि त्यानंतर डायरेक्ट हिटची अपील मागणी होती, तिथे डायरेक्ट हिट झालं नाही आणि परंतु पाहता पाहता तिथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधला. स्ट्रायकिंग एंडवरती आकाश दळवी AK-47 सध्याच्या घडीला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल बॅटनं फोर्स केला, मिस टायमिंग, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल. हो संदेश भोईरकडनं मिस्टेक. कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये. आकाश दळवीला जीवदान मिळताना पाहायला मिळतो आणि तिथे 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावमध्ये बॅटिंग करते टॉस हरल्यानंतर जय मसोबा केडी बॉयज खेळले तलवली. या संघाची धावसंख्या आहे 26 धावा, 1 गड्याच्या मोबदला.
सन्माननीय अमरजी गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सस्ने हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती, आपण या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. या स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष सस्ने हार्दिक स्वागत. दोन षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. सध्याच्या घडीला 26 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट गमावलेली आहे, जिथे तुषार बाद झाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती जितू आंबवण्याला ती सफलता मिळाली होती आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अतुल पष्ट आणि त्याच्या सोबतीला आकाश दळवी या दोन फलंदाजाच्या माध्यमातून भागीदारी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा होत्या, या ओव्हरमध्ये 15 धावा ज्या मात्र गोलंदाज संजयने दिलेल्या आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल आणि तिसऱ्या ओव्हरची सुरुवात आपण हायवे एंड कडनं करणार आहोत आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये इन्व्हाइट केले गोलंदाज महेश. या गोलंदाजाला सध्याच्या घडीला तो रनवेवरती तयार आहे. आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सस्ने हार्दिक स्वागत. शिवाजी दादा खुने, चांगलं कॅमेरा वर्किंग त्यांचं आपण पाहताय. आज खऱ्या अर्थानं ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण करत आहोत. कुमार दादा गडगे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सस्ने हार्दिक स्वागत. सव्वीस धावा आहेत धावफलकावरती सध्याच्या घडीला. एक्झॅक्टली 2 ओव्हर हाताळण्यासाठी आपण 10 मिनिटांचा टाइम घेतलेला आहे मित्रांनो. म्हणजे 5 मिनिटांमध्ये आता तुम्हाला हा ओव्हर हाताळणं बंधनकारक राहील. 5 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ आपण जर घेतला तर एक अतिरिक्त खेळाडू आपला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण नोंद घ्या. शेवटचे 6 बॉल यासाठी तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. मिनिटं राहिलेली आहेत. खऱ्या अर्थानं हा ओव्हर हाताळण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ जर आपण घेतलात. पहिलाच बॉल, बॅटची कडा, शॉट, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक, डाऊन द बॉल, रवीनं पकडला कॅच, विकेटचं पतन. AK-47 आकाश दळवी बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळते. पहिल्याच बॉल तो विकेट कॅरी झाली. या बॅटर आकाश दळवी हा फलंदाज बाद होताना आपण पाहिलेला आहे. आता नवीन फलंदाज दाखल होतात. अमित सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आहे. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती महेश. हायवे एंड कडनं तो सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती तयार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे लाईन चांगली आहे, परंतु यासाठी लाईन चेक केली गेली आहे पंचांच्या दृष्टिकोनातून. खऱ्या अर्थानं हा व्हाईट बॉल त्यांना घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती सफलता, तिथे चांगला चेंडू अटेम्प्ट केला होता गोलंदाज महेश या गोलंदाजानं. तिथे समोर ठेवला होता, अगदी ओव्हरपिच बॉल होता. बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली फ्रंट फुटवरती हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता तर संपर्क देखील झाला असता, परंतु मैदानाच्या आतमध्ये हा डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतो. 27 धावा धावफलकावरती आहेत. जी सलामीची जोडी दाखल झाली होती मैदानाच्या आतमध्ये ते आता सध्याच्या घडीला डगआउटमध्ये सेट आहे. तुषार बाद झाला, त्याच्यानंतर आकाश दळवीची आपण पारी पाहिली. तो देखील या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती बाद होताना आपण पाहिलेला आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला महेशला आपण पाहताय. चांगली कामगिरी त्याच्या मैदानाच्या आत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल तिथे आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली शफल झाले होते. अगदी चेंडू लेग आणि मिडल स्टिकवर ट्रॅव्हल झालेला आहे. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करणाऱ्या संघाचा यासाठीच वाईडला रिव्ह्यू आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे. वाईट साठी एक्झॅक्ट आपण आता चेक करणार आहोत. व्हाईट आणि वेस्ट ऑफ हाईट साठी एक 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 खऱ्या अर्थाने एक रिव्ह्यू आहे, याची आपण नोंद घ्या.
यासाठी फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतो. 27 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती सफलता, त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाज महेश या गोलंदाजानं. 27 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती अमित. ओ तिथे लेग लान्स करण्याचा प्रयत्न, टॉप पेज डाऊन द बॉल. यष्टीरक्षक योगेश बोंबेने पकडला हा झेल. विकेटचं पतन. अमित आल्या पावली माघारी. फुल लेनचा बॉल होता एक्झॅक्टली. जर आपण पाहिलं तर तिथे मस्त टायमिंग डाऊन द बॉल. एसटी रक्षक त्या ठिकाणी पोहोचले आणि एक चांगला झेल तिथे फिनिश झाला. तिथे बाद होतो अमित. आता नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. जयदेव खापरे संघाचे कॅप्टन कूल सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान मड क्रिकेट संघाकडून. गोलंदाज महेश या गोलंदाजाचं कौतुक आपण करूयात, कारण 2 ओव्हरमध्ये धावा भरपूर होत्या. एक्झॅक्टली 26 धावा होत्या, परंतु इथे 4 बॉल त्यांना ॲक्युरेट फेकलेले आहेत आणि 1 विकेट आणि फक्त 1च धाव त्यांना खर्च केली. यासाठी 2 धावा. ओ तिथे चांगला बॉल, शरीर भेदक मारा. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. फक्त एकच धाव जी मात्र दिलेली आहे वाईटची आणि 2 विकेट त्यांना कॅरी केलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू डॉट, एक्झॅक्टली 5 चेंडू डॉट फेकलेले आहेत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. 27 धावा धावफलकावरती आहे. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या 3ऱ्या ओव्हरमध्ये करत असताना गोलंदाज. ओ प्रॉपर जर आपण पाहिलं तर यॉर्कर अटेम्प्ट केला होता. एक्झॅक्टली तिथे सिंगल येताना पाहायला मिळेल. 1 धाव या बॉलवरती येताना पाहायला मिळते आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 28 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हरमध्ये चांगली कामगिरी होती. जेम्मसोबा केडी बॉईज खेळले तलवली क्रिकेट संघाची. सुरुवात त्यांना चांगली मिळाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15. 26 धावा 2 षटकांमध्ये होत्या, परंतु तिथे 3ऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळाली आपल्याला. महेश याला गोलंदाजी ट्रॅकवरती त्यानं 2 विकेट मोठ्या कॅरी केल्या. त्यानंतर 2च धावा त्यानं त्या ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत. आता शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रवी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. 28 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल. गोलंदाज तयार. शेवटचे 6 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. रवी पहिला बॉल मिस टायमिंग. चेंडू हवेत डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ओ कॉलिंग कॉलिंग खराब आणि एक्झॅक्टली 2 क्षेत्ररक्षकच्या मध्ये चेंडू पडलाय. 1 धाव या बॉलवरती एकवटली जाईल. संघाची धावसंख्या 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला मिस टायमिंग होता. चेंडू हवेत आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर कॉलिंग झाले नाहीये. 2 क्षेत्ररक्षक फक्त उभे राहिले आणि त्यानंतर चेंडू वॅकंड एरियामध्ये पडलाय. तिथे 1 धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 29 ऑन द बोर्ड. फलंदाज तयार. आतून स्ट्रायकिंग एरियावरती तिथे जर आपण पाहिलं तर लाईन चेक केली जाईल. लेग स्टिकला सोडून चेंडू चाललेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. तिथे एक्स्ट्राची 1 धाव आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत.
शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत स्ट्रायकिंग एरियावरती. अतुल पष्टेल आपण पाहताय सध्याच्या घडीला. ओ फुललेचा बॉल आडव्या बॅटनं फोर्स केला. सुंदर फटका. चेंडू सीमा रेषा पार. अतुल पष्टेच्या बॅटमधून चौकार. चौतीस धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. अतुल पष्टेच्या बॅटमधून आलेला तो चौकार. शेवटचे 4 बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले शॉट. फाईन लेगला क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळत आहे. तिथे फक्त 1 धाव आणि तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न आणि तिथे विकेट सॅक्रिफाईस. सिंगल प्लस विकेट फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये तेजस नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला 34 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आहेत. आता शेवटचे बॉल इथून जर आपण पाहिले तर शिल्लक आहेत 3 आणि या 3 बॉलमध्ये धावा येणं भरपूर महत्वाचे आहेत. त्यामसोबत केडी बॉयज खेळले तलवली क्रिकेट संघासाठी. विकेट सॅक्रिफाईस केले याचं कारण असं की अतुल पष्टेला स्ट्रायकिंग एरियावरती ठेवणं भरपूर महत्वाचं होतं. ओ पुन्हा एकदा शफल झाले होते आणि तिथे जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातो गोलंदाज रवीच्या माध्यमातून. फॉलो केलंय आणि तिथे जर आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. फुल टॉस बॉल. तिथे आडव्या बॅटनं हा फटका खेळलेला आहे. डाऊन द क्षेत्ररक्षण उपस्थित आहे जीतू अंबावणे. ओ हो तिथे सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाता पाता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 37 ऑन द बोर्ड. स्टील 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल जो मात्र शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधला. इनिंग ब्रेक नंतर आपण खऱ्या अर्थाने टॉस करणार आहोत दोन संघाच्या दरम्यान. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस का बॉस मध्ये रिपोर्टिंग करा. प्रावी 11 इंडिया आणि त्यांच्या विरोधामध्ये जय शितोबा उमरोली. ओ बॅकफूट वरती आले. बॅटची कडा आहे तिथे. क्षेत्ररक्षण थोडं खराब. बॅकअप आलाय सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी खराब आली आहे. तिथे बॅकअप आलं. ओहो मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. 3 धावा एक्झॅक्टली. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे विकेट येताना पाहायला मिळते. बॅटची कडा होती एक्झॅक्टली. टॉपेज लागला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण खराब झालं. तिथे फेकी खराब आली. त्यानंतर कनेक्शन खराब. त्यानंतर बॅकअप नाहीये आणि हे सगळं चित्र मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं आणि तिथे एक्झॅक्टली 3 धावा ज्यामध्ये येताना पाहायला मिळतात. षटकाचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये टॉस आल्यानंतर बॅटिंग करत होती पहिल्या डावामध्ये जय मसोबा. केडी बॉयज खेळले तलवडी या संघाने बनवले आहे. 40 धावा 41 धाव्यांचं लक्ष ठेवलं मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान मड क्रिकेट संघासमोर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन कॅप्टन आपण या जी स्विफ्ट गाडी आहे समोर, विनंती असेल थोडी बाजूला करा, पार्क करा, भरपूर जागा आहे त्या साईडला.
विनंती असेल जी स्विफ्ट कार आहे तिकडे साईडला भरपूर जागा आहे, तिकडे पार्क करा. विनंती असेल. धन्यवाद. सध्या आपण पाहिलं तर नक्की राजेश मोकणे सरांचा आवाज देखील आपण ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये जय म्हसोबा केटी बॉईज खेडले या संघाने टीमच्या स्कोर कार्डवर 42 धावा जोडल्या गेल्याने जिंकण्यासाठी 43 धाव्यांची आवश्यकता आता जय हनुमान मड या संघासमोर असेल. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच आकाश या खेळाडूची देखील भरपूर चांगली कामगिरी म्हणजे त्याच्या बॅटमध्ये 21 धावांची खेळी आपण पाहिली. त्यानंतर तुषार याच्या बॅटमध्ये 4 धावांची खेळी पाहिली. अतुल पष्टे या खेळाडूच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर 12 धावांची खेळी पाहिली. अमित हा मात्र गोल्डन डकचा शिकार झाला. त्यानंतर जय याने देखील आपल्या संघाची हवी तशी कामगिरी आपल्या संघासाठी केली नाही आहे. तेजस याच्याकडनं देखील हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही आहे. परंतु खेळाच्या पूर्वार्धामध्ये या अनुषंगाने आपण सर्व गोष्टीचा विचार केला. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली मात्र 42 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 43 धाव्यांची आवश्यकता. खऱ्या अर्थाने नक्कीच गेले 4 दिवस आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो म्हणजेच भावड्या म्हणजे प्रवीण सर खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये ते मात्र या ठिकाणी जॉईंट आहेत. गेले 4 दिवस प्रवीण सर होते कुठे हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु खऱ्या अर्थाने आज शेवटच्या क्षणाला का होईना ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच एक खूप चांगली मॅच आपल्या भेटीला आले. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच आंबेडकर चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा आणि आजचा दिवस क्रमांक जो मात्र शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवस म्हणजेच अंतिम दिवसामध्ये 8 संघ दसई विभागातील जे मात्र इन ॲक्शन मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. अंबळीकरांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आणि तिचा मात्र नक्कीच आज अंतिम दिवस असेल. जे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नांसाठी नक्कीच जी मात्र धडपड करताना आयोजकांना देखील आपण पाहिलं जे मात्र गेले 4 दिवस. परंतु आजचा दिवस इथे गोड होईल शेवटचा क्षण याची काही शंका नाही आहे. ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाले. जास्तीचा वेळ घेऊ नका कारण की 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करावे लागतील याची दखल घ्या. म्हणजेच आता गोलंदाजी करणार टीम खेडली तलवली संघ आपणास विनंती असेल. या ठिकाणी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करत आहोत. मित्रांनो विनंती असेल विराट कोहली स्टँडच्या साईडला जी बाईक आहे 4 व्हीलर आहे स्विफ्ट ती थोडी साईडला पार्क करा. विनंती असेल मित्रांनो. सनलाइटचा इफेक्ट जे मात्र आमच्या अंपायर आणि खेळाडूंवर होत आहे त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. या साईडला ना भरपूर जागा आहे किंवा ब्लॅक स्क्रीन आहे त्याच्या साईडला किंवा मागे पार्क केली तरी हरकत नाही. प्रावीण इलेव्हन इंडिया संघाचा कॅप्टन या. दोन्ही संघाचे कॅप्टन या लवकरात लवकर या. आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न करत आहोत. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. विनंती असेल सातत्याने सूचना द्यायला लावू नका. शेवटचा दिवस आहे मित्रांनो. थोडं सहकार्य करा कारण की फायनल मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. मॅच लावली सुरुवात. पहिला बॉल
ओहो अप्रतिम फटका, परंतु फटका फसला. सेफली हँड. हो तेजस होता आणि डाऊन द बॉल क्षेत्ररक्षकाला तेजसच्या हातामध्ये ते पकडला जातोय झेल. विकेटचं पतन. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम म्हणजेच मड या संघाला. म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक 1 मध्ये देव या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं होतं आणि या सध्या पाहिलं तर नक्कीच विकेट संदेश या फलंदाजाची ते गमवताना बॅटिंग करत असताना जय हनुमान मड या संघाला पाहतो या मॅच मध्ये. षटक क्रमांक 1 मध्ये आपण सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही, कारण की एक माफक असं आव्हान आहे आणि माफक अशा आव्हानाला इथे सामोरं जायचं असेल तर नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि ते देवने इथे माइंड सेट केले, परंतु ऑन साईडला हुक केले शॉर्ट बॉल बाहेर आणि बॉलला थेट पाठवून दिलंय इथे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय 4 चौकार. चांगली इथे सुरुवात षटक क्रमांक 1 मध्ये म्हणजेच पहिल्या बॉलवर देव या गोलंदाजाची पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर चांगले कमबॅक करताना आपण फलंदाजाला देखील पाहतोय. प्रावी 11 इंडिया संघाचा कॅप्टन या आपण लगेचच या ठिकाणी टॉस आपण संपन्न करत आहोत. पुन्हा एकदा सेफली हँड आणि पकडला जातो जेल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना या ठिकाणी आपण नक्कीच नाणेफेकीचा कॉल देखील संपन्न करत आहोत. उमरोली या संघाने ते नक्कीच नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथमतः चूज द फील्ड म्हणजेच फिल्डिंग स्वीकार केले, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी ते म्हणजेच प्रावी 11 इंडिया या संघाला. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच मॅच सुरू आहे, म्हणजेच खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 42 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. त्यानंतर जय हनुमान मड या संघासाठी नक्की 43 धावांचं आव्हान जे मात्र समोर ठेवलं गेलं आणि आता या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 21 बॉल 39 धावांचं इक्वेशन सध्या मात्र असेल. महेश आणि किरण ही जोडी आता पाहतोय, कारण की आता थोडं चिंतेची बाब बनली असेल. डगआउट कक्षामध्ये देखील थोडीशी शांतता पसरली असेल. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा उचलला बॉल, हवेमध्ये चेंडू आहे, बिगेट खेळण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम फटका आणि बॉलला थेट पाठवून दिले वाईडिश लोंगाल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील येतोय 4 चौकार. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही, कारण की थोडंसं इथे दबाव आणि प्रेशर निर्माण झालं होतं, परंतु कोणत्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. थोडं माइंड सेट केलंय. डगआउट कक्षामधून जरी 2 विकेट गेले असेल तरी नक्कीच आम्हाला हा टार्गेट या ठिकाणी चेस करायचे आणि आमच्या संघाला इथे जिंकवायचे. त्याच अनुषंगाने ते फटकेबाजी देखील सुरू आहे. बॅटिंग मार्कवर आपण सध्या पाहिलं तर नक्कीच बॅटर महेशची
पहिल्या बॉलवर चौकार वसूल केला, त्यानंतर पुन्हा एकदा आसरा देताना, कारण की या अगोदरचा बॉल पाहिला तर नक्की विकेट जी मात्र गमवताना पाहिली होती. त्यानंतर थोडंसं संकट आलं होतं, परंतु त्यानंतर देखील आपल्या संघाला इथे चांगला आसरा देणार हा चौकार जो मात्र पाहिला. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक, म्हणजे एक बॉल तुझा तर एक बॉल माझा, अशी काही संकल्पना षटक क्रमांक 1 मध्ये जी मात्र आपण पाहिली होती. स्टील 1 टू गो. ऑन साईडला इथे बोलवलंय, पुन्हा एकदा खाली क्षेत्रावर प्रहार केले. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे आणि तिचा पुरेपूर वापर केला आणि बॉलला थेट पाठवून दिले. महेंद्रसिंग धोनी स्टँडच्या पलीकडे हा येतोय 4 चौकार. नक्कीच आता सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच बॅटिंग इथे सुरुवात केली. महेश याने मात्र डगआउट कक्षामधूनच माइंड सेट करून आला होता. चांगली फटकेबाजी करायची आहे आणि त्या अनुषंगाने इथे चांगली फटकेबाजी देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. इथे आपण पाहिलं तर नक्कीच जय मसोबा केटी बॉईज खेळले हा संघ चांगला संघ आहे, ताकदीचा संघ आहे. म्हणजे सातत्याने आपण पाहिलं तर नक्कीच दसई विभागात चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी सातत्याने या खेळाडूकडनं पाहत असतो. परंतु आज पुन्हा एकदा आंबेडकर चषकामध्ये दाखल झालेत आणि या चांगली कामगिरी करण्याचा मानस धाडस जो मात्र मनाशी बाळगला आणि त्यासाठी ते प्रयत्न करताना देखील या खेळाडूंना पाहतोय. परंतु षटक क्रमांक 2 आकाश AK-47 म्हणून त्याची ओळख सातत्याने आपण दसई विभागात पाहत असतो. परंतु आज या नावाचा परिचय देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा देखील भरपूर घ्यावी लागेल. विकेट किपरच्या भूमिकेत आपण अतुल पष्टे या खेळाडूला देखील पाहू शकतो. सातत्याने या नावाची चर्चा देखील आपण मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो. परंतु आता इथे नक्कीच जे मात्र मनाची स्वप्न, मनाशी जिद्द, मनाशी संघर्ष केलाय त्या स्वप्नांना आणि जिद्दीला आकार देण्यासाठी इथे मेहनत देखील भरपूर घ्यावी लागेल याची शंका नाही. आकाश पुढील बॉल सॉफ्टहँडने इथे नक्कीच बॉटमॅनचा वापर केला, परंतु शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक जबरदस्त पाहायला मिळते. सेफली हँड होता. जयदेव खापरे त्या ठिकाणी उपस्थित होता आणि या अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल, एक सिंगल इक्वलली जाईल. धावफलकावरती संत गतीने चाललेली धावसंख्या बॅटिंग मार्कवर आपण जय हनुमान मड या संघाची पाहतोय. धावसंख्या 13 या आकड्यावर 1.1 बॉल, म्हणजे षटक क्रमांक 1 या ठिकाणी समाप्त झालं. त्यानंतर AK-47 आकाश दळवी याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय आणि पहिल्या बॉलवर नक्की सॉफ्ट हँडने वापर करण्याचा प्रयत्न बाटक किरणचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर जयदेव खापरेचं जजमेंट आणि बॅकअप खूप चांगलं शॉर्ट थर्डमॅनला जे मात्र पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एक सिंगल जी मात्र बेगाने कंप्लीट केली. पुढील बॉल आकाश बॉलिंग ट्रॅकवर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचा संपर्क नाही. स्विंग अँड मिस फटके खेळले जातात, परंतु इथे कनेक्शन नाहीये, मिडलिंग नाहीये. या अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच हा डॉट बॉल चांगलं इथे गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. खेळली तलोली, म्हणजे केटी बॉईज खेळली तलोली या संघाची चांगली इथे नक्कीच गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने इथे चेंडू फेस केले जातात. आकाश पुढील बॉल पुन्हा एकदा इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टेक, मिसअंडरस्टँडिंग, लक फॅक्टर ऑन आणि बॉल जातोय थेट लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो नशिबाचा 4 चौकार. या गोष्टीची चर्चा करायला हरकत नाही आहे, या गोष्टीचा विचार करायला हरकत नाही, कारण की तुमच्याकडे ऑलरेडी रन्स कमी आहेत आणि त्यानंतर तुमच्याकडनं या चुका होणं म्हणजेच कुठेतरी खडतर प्रवास या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे केटी बॉईज खेळले तलोली या संघाकरिता यावेळी नक्की टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट असेल, रेफर केला जातोय, अंपायर कॉल असेल या ठिकाणी नक्कीच वाईटसाठी चेक केला जाईल. टेक्निकल टीम 7 स्टार वाहिनी या वाहिनीचा देखील उल्लेख करूया आपण, कारण की गेले 4 दिवस ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नक्की क्वालिटी आणि क्लिअरिटी जबरदस्त आपण पाहतो या वाहिनीच्या माध्यमातून. परंतु आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच
ही स्पर्धा सेवन स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्यांसहित जी मात्र आपण थेट पाहतोय, प्रक्षेपण पाहतोय सध्याच्या घडीला. आणि सेवन स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हाईट बॉल असेल, चला पंच. थोडं मनामध्ये काक्ष होतं आणि नक्कीच ते काक्ष देखील या ठिकाणी आपण क्लिअर केलं. सेवन स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावफलकावरती धावसंख्या त्यात जी मात्र हळूवार पद्धतीने पुढे सरकते. धावसंख्या 18 या आकड्यावर. पुढील बॉल, नेक्स्ट बॉल. ओहो, अगदी पुन्हा एकदा लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपरचं जजमेंट खराब येतं. सातत्याने या चुका अतुल पष्ट या खेळाडूकडनं, या विकेट किपरकडनं पाहायला मिळतात, परंतु या चुका कुठेतरी तुम्हाला महागड्या ठरू शकतात. खडतर प्रवास मी जरूर उल्लेख केला होता की अशा जर चुका तुमच्याकडनं होत असेल तर कुठेतरी खडतर प्रवास आपल्या टीमचा इथे सुरू असेल याची शंका नाही आहे. आणि या चुका तुमच्या नक्कीच लक्ष केंद्रित करावं लागेल या चुकांकडे, कारण की तुमच्याकडे थोडंसं इथे नक्कीच फक्त आणि फक्त 43 धावांचं आव्हान आहे. त्याला डिफेंड करायचे. ऑन साईडला पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक केलं, डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं फ्लाय होऊन बॉल होते फरा सीमारेषा पलीकडे. हा येतो डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा बॅकफुटवर होता, म्हणजेच बॅटिंग करत असताना हा संगत, परंतु त्यानंतर षटक क्रमांक 2 म्हणजे AK-47 आकाश दळवी याच्यावर आक्रमकता स्वीकार केली. थोडंसं खऱ्या अर्थाने पाहिलं तर अतुल पष्टे याकडे देखील थोडीशी चूक मिस्टेक पाहायला मिळाली. आणि आता समीकरण आपण जर पाहिलं, इक्वेशन पाहिलं 14 बॉल आणि 19 धावांचं असेल. ओहो, पुन्हा एकदा अगदी होळात होता, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही. यावेळी विचार करता नक्कीच पुन्हा एकदा थोडंसं इथे कमबॅक, म्हणजे एक बॉल तुझा एक बॉल माझा अशी काही संकल्पना, कारण की मी मगाशी देखील उल्लेख केला होता, कारण की षटक क्रमांक 1 मध्ये देखील अशी काही संकल्पना जी मात्र क्रमांक 1च्या षटकामध्ये देवची पाहायला मिळाली होती. आणि तसं काही चित्र पुन्हा एकदा आकाश दळवीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळी इथे विचार करता नक्कीच थोडंसं इथे पाहिलं तर नक्कीच लाऊड अपील केली जात होती बॅटरच्या माध्यमातून, परंतु पंच देखील तटस्थ असतील. आता अनुषंगाने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोअर कार्डवर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 12 बॉल आणि 19 धावेंची आवश्यकता इक्वेशन असेल या मॅच मध्ये. नक्कीच या ठिकाणी चेक केलं जात आहे पंच. बॅटिंग रू असेल, या ठिकाणी टेक्निकल टीम आमची सोबत जॉईंट असेल. सेवन स्टार वाहिनी ऑपरेटिंगच्या भूमिकेत आपण पाहिलं तर अभय खुने सर असतील. वाईड असेल.
म्हणजे पुन्हा एकदा बॉल फेस करावा लागेल. तिसरे पंच म्हणजे टेंबे सर आमच्यासोबत जॉईंट होते, टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट होती आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच आता इथे चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही, परंतु आता हा व्हाईट बॉल म्हणजे अजून एक्स्ट्रा बॉल इथे नक्कीच फेस करावा लागेल. एका अनुषंगाने रेफर केलं होतं. इथे टेक्निकल टीम देखील आमच्या सोबत जॉईंट होती आणि चांगलं इथे योग्य तो डिसिजन इथे पोहोचवला आम्ही तुमच्यापर्यंत. चला पुढील बॉल स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल राऊंड द विकेट. आकाश दळवी. आकाश दळवीचा हा बॉल अगदी खोळ्यात होता, त्यानंतर त्याला ऑनसाईडला वळवलं, डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, दुसरा धावेचा प्रयत्न आणि थोडंसं इथे पाहिलं तर नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला हरकत नाही. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचलं 27, लॉस ऑफ 2 विकेट. आता या मॅच मध्ये जिंकण्याचं इक्वेशन आणि समीकरण आपण पाहिलं. 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये येणारे मात्र 12 बॉल इथे सांगून जातील याची शंका नाहीये. परंतु आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच गोलंदाज आपण आकाश दळवीची गोलंदाजी पाहिली, थोडी मिस्टेक पाहायला मिळाली होती. फिल्डरकडनं फेस चांगले चेंडू फेस केले होते, परंतु हवी तशी कामगिरी देखील आकाश दळवी या खेळाडूला कडनं पाहायला मिळाली नाही. परंतु आता आपल्या संघाचं नाव सावरताना महेश आणि त्याच्या सोबतीला किरण या खेळाडूला पाहतोय. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना या 2 खेळाडूंना पाहतोय. आतापर्यंत 5 बॉल 8 धावांची खेळी जेव्हा आता महेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर नक्कीच किरण या खेळाडूच्या माध्यमातून देखील 4 बॉल आणि 7 धावांची केली. मग 175च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना आपण किरणला पाहतोय. 160च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना महेशला पाहतोय. सन्माननीय पांडुरंगजी माळी सर, आपणास विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर आपलं देखील सरचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अतुल पष्टे बॉलिंग ट्रॅकवर उर्फ पाखरू या नावाने सातत्याने या नावाची ओळख आपण मुरबाड मध्ये पाहत असतो, ऐकत असतो. अतुल पष्टेचा पहिला बॉल आक्रमकता. पहिल्या बॉलवर बॉलला थेट पाठवून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा षटकार. सध्या पहिलं इक्वेशन तर आता 11 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता असेल. अकरा बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. पहिल्या बॉलवर अटॅक चढवला गेला. थोडंसं इथे नक्कीच आता विचार करण्यास भाग पडावा लागेल, म्हणजेच गोलंदाजीकडनं टीमला. आणि त्याच अनुषंगाने महेशने आपले हात घोळले. पहिल्या बॉलवर षटकार वसूल केला. वाट बॅटिंग, चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाहीये. अतुल पष्टे याच्यावर आक्रमकता. पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक, फटका बसलाय. कॉटन बॉलची संधी. अतुल येतोय बॉल पर्यंत. हो हो, तू कमी असं काय घडलं. आणि यावेळी इथे विचार केला नक्कीच इथे कॅच ड्रॉप होतोय. धावफलकावरती 2 धावा ऍड होतील. एकदा घराचे वासे फिरायला सुरुवात झाली की घर देखील फिरायला सुरुवात होतं, अशी काही संकल्पना मात्र आपण खेळली तलवली या संघाची पाहतोय. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच विकेट घेण्याची संधी अतुल पष्टे या खेळाडूला निर्माण झाली होती. परंतु पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन आणि इनफिल्ड मधला क्षेत्रक्षक देखील आला, परंतु दोघांची ठक्कर झाली आणि कॅच ड्रॉप होतोय. पुढील बॉल समीकरण इक्वेशन पाहिलं तर एकदम खुलं झालं, सोपं असेल. ऑन साइडला बोलवलाय. येथे पाहिलं तर नक्कीच बॉलला थेट पाठवून दिलाय. सीमा रेषे पार षटकार.
दोन धाबींची आवश्यकता मॅच मध्ये इक्वेशन आपण पाहिलं तर अजय हनुमान मड या संघासाठी सध्या आपण पाहिलं तर नक्की आता थोडीशी बिकट अवस्था म्हणजे खेळली तलोली या संघाची पाहतोय. जसं या विभागातील 8 संघ या मध्ये आपण आंबेडकर चषक 2026 मध्ये पाहतोय, परंतु सध्याच्या घडीला पाहिलं तर उद्घाटनचा म्हणजे आजच्या दिवसाचा पहिला सामना होता. पहिल्या सामन्यामध्ये खेळली तलोली या संघाकरिता थोडंसं इथे चिंतेची बाब बनली असेल या मॅच मध्ये, यात काही शंका नाहीये. ओहो, पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा या ठिकाणी संपर्क नाहीये आणि हा आलाय डॉट बॉल. आता मात्र इक्वेशन खऱ्या अर्थाने पाहिलं तर की 8 बॉल आणि 2 धाबींची आवश्यकता असेल. 41 लॉस ऑफ 2 विकेट, फक्त आणि फक्त 2 धाबींची आवश्यकता. चला, आमचा आयोजकांचा वेळ वाचवणं महत्वाचं राहील मित्रांनो. समोर बॅकलिपला खाली ठेवलं, उडवलं बॉल, बिग करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये जयदेव आणि एक धाव एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. या अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच आता जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 1 धाबीची आवश्यकता असेल. संख्या म्हणजे स्कोर लेवल झालाय, स्कोर इक्वल झालाय आणि इक्वेशन आता या मॅच मध्ये पाहिलं तर 7 बॉल आणि फक्त 1 धाबीची आवश्यकता. ओहो, स्वप्नांनी इथे पाहिलं तर नक्कीच या अनुषंगाने इथे हा सामना फिनिश केला आपल्या स्टाईलने. बट किरणने हार्ड लक आणि टफ लक म्हणजेच खेळले तलवली बॉईज हा संघ आणि